नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नवीन युनिट मीन्स थर्मोडायनॅमिक्सची सुरुवात करणार आहोत. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हा युनिट नंबर 3 ची थिअरी आपण पूर्ण कव्हर केली. आता युनिट नंबर 4 दॅट इज थर्मोडायनॅमिक्स. आता ऍक्च्युली थर्मोडायनॅमिक्स हे नाव की तुम्ही पहिल्यांदा ऐकत नाही. याच्या पहिले थर्मोडायनॅमिक्सचे नाव बरेच वेळा ऐकलेलं आहे, किंवा बेसिकली जर का फिजिक्सचा अभ्यास करत असाल तर ज्या की थेरी मांडल्या जातात त्यातली महत्वाची थेरी म्हणजे थर्मोडायनॅमिक्स इकडे पाहिल्या जाते. याच्या पहिले बेसिक मध्ये 10वीत असेल 11वीत असेल थर्मोडायनॅमिक्सचा अभ्यास आलेला आहे, किंवा स्पेसिफिकली केमिस्ट्रीमध्ये याचं एक पूर्ण युनिट आहे. पण तो थर्मोडायनॅमिक्सचा पूर्ण युनिट आपल्याला केमिस्ट्रीच्या भाषेत पाहायचा आहे. फिजिक्स मध्ये पाहत असताना थर्मोडायनॅमिक्स म्हणजे की वेगळं काही आहे असं नाहीये. ऍक्च्युली टर्म तर एकच आहे. सायन्सच्या छताखाली हे ब्रांच आहे थर्मोडायनॅमिक्सची, मग ते फिजिक्स मध्ये शिकत असो किंवा केमिस्ट्री मध्ये शिकत असो. पण फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये शिकत असताना सिस्टीम आणि सराउंडिंग बद्दलचे जे अझम्पशन घेतलेले आहेत त्या अझम्पशन मध्ये फरक आहे, आणि त्या येणाऱ्या फरकामुळे साइन कन्व्हेन्शन हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट दोघाही मधला डिफरन्स आहे. म्हणजे जर का सिस्टीम हे सराउंडिंगवर वर्क करत असेल आणि सराउंडिंग सिस्टीमवर वर्क करत आहे, तर या केसमध्ये फिजिक्समध्ये आणि केमिस्ट्री मधले अझम्पशन वेगवेगळे असल्यामुळे त्या साइनचं कन्व्हेन्शन वेगवेगळे घेतले जाते. पण जर का एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असो, मग ते प्रॉब्लेम फिजिक्स मधले असो किंवा केमिस्ट्री मधलं असो, तर प्रॉब्लेमचं शेवटचं आन्सर हे मात्र सेम येईल. भले अझम्पशन वेगळे असतील, साइन कन्व्हेन्शन वेगळे असतील, परंतु आन्सर हे सेम येणार आहे. का बरं? कारण की साइन कन्व्हेन्शन केमिस्ट्रीसाठी वेगळे यूज केले आणि फिजिक्ससाठी वेगळे यूज केलं, असो तो भाग वेगळा आहे. आपल्याला डिटेलमध्ये थर्मोडायनॅमिक्सचा अभ्यास करायचा. आता बेसिकली पहिल्याच लेक्चरमध्ये थर्मोडायनॅमिक्सचे आपल्याला 3 पॉईंट कव्हर करायचे. त्यातला साहजिकच पहिला पॉईंट म्हणजे इंट्रोडक्शन, दुसरा पॉईंट दॅट इज थर्मल इक्विलिब्रियम, आणि तिसरा पॉईंट झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तिन्ही सोपी पॉईंट आहेत. छोटं लेक्चर असेल आणि ऍक्च्युअली इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, थेरॉटिकल लेक्चर आहे पूर्णच्या पूर्ण. याच्या पहिलेचा जो आपण युनिट पाहिला होता कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन, किंवा आणखी अदर कुठले युनिट असो, तर टेक्स्टबुक्स नुसार हे असं डिझाईन केलेलं आहे की बाकी सगळ्याच्या सगळ्या युनिटमध्ये आपण कन्सेप्ट शिकतो आणि त्याच्यावर एक्झाम्पल कन्सिडर करतो. परंतु प्रॉपरली जर का टेक्स्टबुक मध्ये हा युनिट वाचला तर असं लक्षात येते की या युनिटमध्ये लागेल तेवढे एक्झाम्पल दिलेले आहेत, आणि त्या एक्झाम्पलच्या भरोशावर आपल्याला कन्सेप्ट शिकायचे. त्यातला पहिला कन्सेप्ट किंवा इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय सांगते, बेसिक आहे. ऍक्च्युअली जे 11वी बेसिक मध्ये असायला पाहिजे किंवा याच्या पहिले तुम्ही शिकलेल्या. ऍक्च्युअली थर्मोडायनॅमिक्सचा अर्थ काय? व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनॅमिक्स? थर्मोडायनॅमिक्स हा 2 वेगवेगळ्या शब्दापासून तयार झालेला एक शब्द आहे. जसं इथं लिहिलेलं आहे की पहिला शब्द दिसत आहे थर्मो आणि दुसरा आहे डायनॅमिक्स. या थर्मोचा अर्थ होते हीट, थर्मो स्टँड फॉर हीट, आणि डायनॅमिक्स स्टँड फॉर मोशन. म्हणजे आता नेमका अभ्यास कोणाचा आहे? तर आन्सर आहे हीटचा. पण हीटचा अभ्यास आहे की हीटच्या मोशनचा अभ्यास आहे? आता हीटची मोशन म्हणजे कशी? कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशनच्या पहिल्याच लेक्चरमध्ये हीट आणि टेम्परेचर मधला डिफरन्स आपण डिफाईन केला होता. तिथं जे हीट सांगितली होती, किंवा हीट एका फॉर्म पासून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होत आहे. इथं मोशन म्हणजे ट्रान्सफर म्हणतो आपण, की हीट ट्रान्सफर फॉर्म. हीट कुठून कुठे ट्रान्सफर होत आहे? तर हायर एंड पासून तर लोअर एंड पर्यंत. आता हायर एंड म्हणजे हॉटर एंड पासून तर कोल्डर एंड पर्यंत. हीट इज नथिंग फॉर्म ऑफ एनर्जी, आणि एनर्जीचा फ्लो कुठून कुठे? तर हाय एनर्जी पासून तर लो एनर्जी पर्यंत. हे लहानपणापासून आपण शिकत आलेलो. ऍक्च्युअली हा जो कन्सेप्ट आहे की नेमकं कुठून कुठं फ्लो होणं, जास्त पासून कमीकडे फ्लो होणं, हे थर्मोडायनॅमिक्सने दिलेली देणगी आहे असं म्हटलं तरी चालतं. कारण की थर्मोडायनॅमिक्सचा सेकंड लॉ हेच सांगते की हीट कुठून कुठं फ्लो होत आहे, तर हायर एंड पासून तर लोअर एंड पर्यंत. आणि का बरं लोअर पासून हायर पर्यंत का बरं जात नाही, या सगळ्या डिटेलमध्ये छोट्या छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या मोठ्या गोष्टीपर्यंत या युनिटमध्ये आपल्याला शिकायचं आहे. ऍक्च्युली बॉइलिंग ऑफ वॉटर, वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किंवा वॉटर बॉईल होत आहे, हा एकदम बेसिक कन्सेप्ट पासून तर एखाद्या स्टारचं फॉर्मेशन कसं होते, त्यासाठी लागणारी ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जीचं देवाणघेवाण कसं होते,
ह्या सगळ्या गोष्टी युनिटमध्ये शिकायच्या. छोट्या छोट्या एक्झाम्पल पासून सुरुवात करायची आहे तर मोठमोठ्या गोष्टीपर्यंत पोहोचायचं. थर्मोडायनामिक्सचा अभ्यास म्हणजे नेमका हीट आणि टेम्परेचरच्या रिलेशन किंवा दोघांमधला डिफरन्स म्हणजेच काय की एका फॉर्म म्हणून दुसऱ्या फॉर्म मध्ये एनर्जीचं होणारं कन्व्हर्जन याचा अभ्यास म्हणजे थर्मोडायनामिक्स. बेसिक मध्ये पाहिलं तर जिथं कुठे हीटचा अभ्यास येत आहे म्हणजे सरळ सरळ थर्मोडायनामिक्सच्या ब्रांचचा आपण अभ्यास करतो. वेगवेगळ्या ब्रांचच्या नुसार आपण अभ्यास करतो. जर का फोर्स म्हटलं तर मेकॅनिक्सची ब्रांच येते. असे एक नाही अनेक वेगवेगळ्या ब्रांचमध्ये वेगवेगळ्या टर्मचा अभ्यास केला जातो. त्यातलीच हीट किंवा टेम्परेचरच्या संबंधित जेव्हा केव्हा ह्या टर्म यूज केल्या जातील त्या सगळ्या टर्म आपण थर्मोडायनामिक्स मध्ये यूज करत असतो. म्हणजे एका एनर्जीचा हीट एनर्जीचा अभ्यास हा बेसिकली थर्मोडायनामिक्स मध्ये केला जातो. मग प्रश्न असा पडतो की फक्त हीटचाच अभ्यास केला जाते का? तर आन्सर आहे. आता हे असणारी हीट कोण्यात तरी एनर्जी पासून कन्व्हर्ट होऊन आलेली असेल आणि दुसऱ्या कोण्यातरी एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होत असेल. म्हणजे एक्झाम्पल जर का घ्यायचं झालं तर एका फॉर्म मधली एनर्जी दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होते. कारण की हीट एक प्रकारची एनर्जी आहे. मग एका फॉर्म मधून एनर्जी दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होता याचा अर्थ नेमका काय? याचे आपण दोन बेसिकली एक्झाम्पल की सगळ्यात पहिलं एक्झाम्पल, एखादी बॉडी किंवा एखाद्या कारचे इंजिन आपण म्हणतो वर्क करतोय, पण त्या होणाऱ्या वर्कच्या मागचा फेनोमेना काय आहे ते समजून घेण्याची गोष्ट आहे. आता वर्कच्या मागचा फेनोमेना किंवा एखादी गाडी समोर जात आहे कोणाच्या भरोशावर? त्या आन्सर इंजिनच्या भरोशावर. मग आता ती इंजिन कोणामुळे वर्क करते? तर फ्युएलमुळे. जसं आपण पेट्रोल टाकत आहोत, डिझेल टाकत आहोत, एका प्रकारचं त्याला एनर्जी देतो. त्या असणाऱ्या फ्युएलचं कंबशन होत आहे. कंबशन होत आहे म्हणजे कोण्या फॉर्म मध्ये एनर्जी जात आहे? त्या आन्सर आहे हीटच्या फॉर्म मध्ये. या हीटच्या फॉर्म मध्ये एनर्जी गेल्यामुळे इंजिन स्टार्ट होत आहे स्पार्कमुळे आणि इंजिन समोर जात आहे. म्हणजेच इंजिन समोर जाते म्हणजेच गाडी समोर जाते. मग जे असणारी कार किंवा असणारी गाडी आपली समोर जात आहे त्यात किती प्रकारच्या एनर्जीचा यूज झाला? तर फक्त हीट एनर्जीचा यूज झाला का? त्या आन्सर आहे नाही. सगळ्यात पहिल्यांदा फ्युएल टाकलं होतं आपण, ते एक प्रकारची एनर्जी आहे. फ्युएलचं कन्व्हर्जन हीट एनर्जी मध्ये झालंय. वी कॅन से कंबशन होत आहे म्हणून त्याचं. आणि या झालेल्या कंबशनमुळे काहीतरी वर्क होत आहे इंजिन मध्ये आणि त्या वर्कमुळे आपली गाडी समोर जात आहे. वर्क होत आहे म्हणजे ऍक्च्युली काय? तर आन्सर आहे एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होत आहे. त्या एनर्जी म्हटल्या जाते मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे एनर्जी या तीन प्रकारची यूज केल्या आहे. मग हा जो पूर्णच्या पूर्ण कन्सेप्ट आहे हा थर्मोडायनामिक्सच्या खाली अभ्यास केला जाऊ शकते का? तर आन्सर आहे येस. 100% अभ्यास केला जाऊ शकते. आणि सेकंड लॉ थर्मोडायनामिक्सचा सगळा हाच डिपेंड करते हीट इंजिनच्या नावाखाली. हीट इंजिन मध्ये मग ती इफिशियन्सी येते. पेट्रोलची इफिशियन्सी किती, डिझेल कारची इफिशियन्सी किती. 47% हे पेट्रोल कारची इफिशियन्सी असते, 53% हे डिझेल कारची इफिशियन्सी असते. इफिशियन्सी म्हणजे भेटणार आउटपुट, की दिलेल्या इनपुट मध्ये आउटपुट किती भेटत आहे. इट इज कॉल्ड सरळ सरळ सोप्या भाषेत म्हणजे इफिशियन्सी. इफिशियन्सीचे आणखी वेगवेगळे डेफिनेशन होऊ शकतात, नक्कीच होतील. जेव्हा कन्सेप्ट येईल तेव्हा आपण पाहू. पण एक साधं उदाहरण घ्यायचं झालं किंवा साधा कन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मी दिलेल्या एनर्जी पैकी किती प्रकारे एनर्जी वर्क मध्ये कन्व्हर्ट होत आहे त्याला आपण इफिशियन्सी म्हणतो. पेट्रोलची कार असेल तर पेट्रोल इंजिन हे 47% इफिशियन्सी आहे आणि डिझेल इंजिनचं ते 53% इफिशियन्सी असते. 100% पर्यंत इफिशियन्सी जाऊ शकत नाही आणि अजूनपर्यंत गेलेली नाहीये. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत शिकायच्या. सेकंड एक्झाम्पल पाहू डेली रुटीन मधलं, की जेव्हा आपण एकामेकावर हात घासत आहोत. आता एकामेकावर हात घासत आहोत म्हणजे पहिल्यांदा दिलेली कोणती एनर्जी आहे? त्या आन्सर आहे मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे काय करत आहोत मी? तर वर्क करत आहोत. आता हात घासल्यामुळे काहीतरी वेळानंतर पाहतो की हात घर्षण केल्यामुळे फ्रिक्शन केल्यामुळे थोडेसे उबदार होतात, गरम होतात. म्हणजे या केसमध्ये वर्क इज कन्व्हर्टेड इनटू हीट एनर्जी. पहिल्या केसमध्ये काय होत होतं की पहिल्यांदा फ्युएल, दोन्ही एक्झाम्पल समजून घ्यायचा प्रयत्न करू. पहिल्यांदा कोणती एनर्जी होती? त्या आन्सर फ्युएल एनर्जी. कोण्या केसमध्ये? तर कारच्या केसमध्ये. फ्युएल एनर्जीचं कन्व्हर्जन कोण्या एनर्जीत होत आहे? तर आन्सर आहे हीट एनर्जी मध्ये. आणि हीट एनर्जीचं कन्व्हर्जन कोणात होत आहे? तर आन्सर आहे मेकॅनिकल एनर्जी मध्ये. मेकॅनिकल एनर्जी इज नथिंग बट अ वर्क. म्हणजे कोणाचं कन्व्हर्जन कोणात झालं? तर आन्सर आहे हीटचं कन्व्हर्जन वर्क मध्ये झालंय. ओके.
जर का मी एक्सरसाइज करत असेल म्हणा किंवा एकामेकावर हात घासत आहो असं म्हणत असेल. आता या केसमध्ये नेमकं मी पहिल्यांदा करत काय, तर आन्सर आहे वर्क करत आहो. वर्क म्हणजे कोणती एनर्जी, तर मेकॅनिकल एनर्जी. आता हात एकामेकावर घासल्यामुळे काहीतरी प्रमाणात हीट एनर्जी जनरेट होत आहे. म्हणजे या केसमध्ये कोणती एनर्जी किंवा कोण कोणात कन्वर्ट होत आहे. पहिल्या केसमध्ये हीट एनर्जी मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होत आहे, म्हणजेच वर्क मध्ये कन्वर्ट होत आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये वर्क म्हणजेच मेकॅनिकल एनर्जी हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट होत आहे. याचा अर्थ हीट आणि वर्क हे एकामेकाला कन्व्हर्टेबल आहेत. हीट कॅन बी कन्व्हर्टेड इनटू वर्क, वर्क कॅन बी कन्व्हर्टेड इनटू हीट. अशा साध्या साध्या एक्झाम्पल पासून तर मोठमोठ्या एक्झाम्पल पर्यंत आपल्याला हळूहळू जायचं. जसं जसं युनिट पुढे जाईल तसे तसे ऍडव्हान्स एक्झाम्पल येतील, तसे तसे ऍडव्हान्स कन्सेप्ट येतील आणि त्याच्या भरोश्यावर हळूहळू शिकायचं. मग आता या पॉइंट मध्ये नेमका सांगायचा उद्देश काय होता. अजूनपर्यंत जर का डेफिनेशन क्लिअर झाली नसेल, त्या डेफिनेशन मध्ये फक्त एवढ्याच गोष्टी सांगेल की हीट कॅन बी कन्व्हर्टेड इनटू वर्क अँड व्हाईस वर्सा. व्हाईस वर्सा म्हणजे वर्क कॅन बी कन्व्हर्टेड इनटू हीट, किंवा हीट आणि टेम्परेचरचं एकामेकामधलं रिलेशन किंवा एकामेकामध्ये होणारं कन्व्हर्जन, हीटचं कन्व्हर्जन. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास ज्या ब्रांचमध्ये केला जाते त्या ब्रांचला म्हटलं जाते थर्मोडायनामिक्स. खूप छोट्या छोट्या एक्झाम्पल पासून तर मोठ्यात मोठ्या एक्झाम्पल पर्यंत याच्यात आपण जाऊ शकतो. आता यातलाच एक्झाम्पल घ्या ना, की जसं आपण बॉइलिंग वॉटरचं एक्झाम्पल घेतलं होतं. आता बॉइलिंग वॉटरमध्ये नेमकं होत काय, तर कन्सिडर करतो की एखादा बीकर घेतलेला आहे आणि त्या बीकरला काहीतरी खालून एनर्जी देतो. एनर्जी कोण्या फॉर्म मध्ये आहे, ते हीटच्या फॉर्म मध्ये नक्कीच. आणि याच्यात वॉटर भरलेलं आहे. नंबर ऑफ वॉटरचे मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत. आता सगळ्यात खालच्या साईडने काहीतरी वॉटरचे मॉलिक्यूल प्रेझेंट असतील आणि कन्सिडर करतो की जे मी हीट देत आहोत तो इलेक्ट्रिक स्टोव्ह आहे. इलेक्ट्रिक स्टोव्ह म्हणजेच काय, ते इंडक्शन असं कन्सिडर करू शकतो की जे इलेक्ट्रिकच्या भरोश्यावर चालत आहे ते इलेक्ट्रिक स्टोव्ह आहे, म्हणजे इंडक्शन. काय होत आहे, सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रिक स्टोव्ह म्हणजे दिलेली एनर्जी कुठली आहे, तर आन्सर आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी हे कोणाला प्रोव्हाइड करत आहोत आपण, तर वॉटरला. इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड कोणाला करतो आपण, तर इलेक्ट्रिक स्टोव्हला. इलेक्ट्रिक स्टोव्ह मधली कॉईल हीट एनर्जी जनरेट करत आहे आणि असणारी हीट एनर्जी वॉटरला प्रोव्हाइड केल्या जाते. आता हीट एनर्जी वॉटरला प्रोव्हाइड केल्याच्यानं वॉटरच्या आतमधले जे बॉन्डिंग असतील मॉलिक्यूल मधले, ते बॉन्डिंग तुटतात आणि वॉटरचे मॉलिक्यूल खालच्या सरफेस पासून वरच्या सरफेसच्या इकडे मूव्ह होतात. सरफेस टेन्शन मधला बेसिक कन्सेप्ट आपण शिकलो होतो, त्यातलाच हा पॉइंट की हीट एनर्जी दिल्याच्यानं खालचे मॉलिक्यूल वर जातात आणि वरचे मॉलिक्यूल खाली येतात. आता नेमकं कोणाच्यानं काय झालं, इथं कसं म्हटलं आपण की हीट एनर्जीच्यानं वर्क झालं, इथं म्हणताना वर्कच्यानं हीट एनर्जी झाली. या कन्सेप्ट मध्ये काय झालंय, दिलेला सोर्स कोण आहे, वर्क की हीट. आन्सर आहे हीट दिली आणि हीट दिल्यामुळे वॉटर बॉईल झालं. वॉटर बॉईल झालं म्हणजे खालचे मॉलिक्यूल वर चालले, म्हणजे मॉलिक्यूलनं वर्क हे नंतर केलं. पण प्रश्न पडते कोणाच्यानं केलं, तर दिलेल्या हीट एनर्जीच्यानं. म्हणजे या केसमध्ये हीट कॅन बी कन्व्हर्टेड इनटू वर्क, आणि जेव्हा हात घासत आहोत या केसमध्ये वर्क कॅन बी कन्व्हर्टेड इनटू हीट. असंच होणार एक्सचेंज. या सगळ्याचा सिक्वेन्स पाहायचा प्रयत्न केला तर ह्याच ह्या गोष्टी त्याच त्या गोष्टी रिपीट होत आणखी ऍडव्हान्स कन्सेप्टच्या इकडे आपल्याला हळूहळू जायचं. हा सगळा कन्सेप्ट झाला थर्मोडायनामिक्स बद्दल, की नेमकं थर्मोडायनामिक्स मध्ये शिकायचं काय. जेट इंजिन असतील, डिझेल इंजिन असेल, पेट्रोल इंजिन असेल, रेफ्रिजरेटर असेल, हीट इंजिन असेल किंवा टर्बाईन जे इलेक्ट्रिसिटी जनरेट होत आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टीच्या मधात डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली थर्मोडायनामिक्स हे ब्रांच खूप महत्वाचा रोल प्ले करते. तो कसा प्ले करते, तो फर्स्ट लॉ कोणता, सेकंड लॉ कोणता, थर्ड लॉ आहे का, किंवा आपण म्हणत का झिरोथ लॉची सुरुवात का बरं झाली. झिरोथ लॉ अजूनपर्यंत कुठला ऐकला नाही, पण थर्मोडायनामिक्स मध्ये झिरोथ लॉ का बरं आला, कारण की न्यूटनचा म्हटला तर फर्स्ट लॉ सुरुवात आहे, किर्चॉफच्या म्हणसान तर फर्स्ट लॉ आहे, केपलरचा म्हणसान तर फर्स्ट लॉ पासून सुरुवात आहे. पण थर्मोडायनामिक्स हे ब्रांच आहे की जिच्यात झिरोथ लॉ पासून सुरुवात आहे. कसं काय ते हळूहळू आपण पुढे पाहणार. याच्या पुढचा कन्सेप्ट जो कुठला आपला थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. आता थर्मल इक्विलिब्रियम या शब्दातच इक्विलिब्रियमचा अर्थ काय होत आहे, तर आन्सर आहे स्टॅबिलिटी.
इक्विलिब्रियम म्हणजे स्टेबल केस राहणं, आणि थर्मल म्हणजे हीटला येणारी स्टॅबिलिटी, दॅट इज कॉल्ड एज थर्मल इक्विलिब्रियम. एक्झाम्पल जर का घ्यायचं झालं तर एखाद्या सिस्टीम मध्ये एक सिस्टीम घेतलेली आहे आणि त्या सिस्टीम मध्ये 2 बीकर घेतलेले आहेत आणि दोन्ही बीकर मध्ये वॉटर प्रेझेंट आहे. पहिल्याच्या असणाऱ्या सिस्टीमचं काहीतरी टेम्परेचर आहे, कॉन्स्टंट टेम्परेचर, दॅट इज 30 डिग्री सेल्सिअस. एक जो बीकर आहे ज्याचं टेम्परेचर हाय आहे, मीन्स हाय टेम्परेचर, आणि दुसऱ्या बीकरचं टेम्परेचर लो आहे. म्हणजे याच्यात असणारं वॉटर हे हॉट वॉटर आहे, ऍट द सेम टाइम याच्यात असणारं वॉटर हे कोल्ड वॉटर आहे. हॉट वॉटरचं टेम्परेचर हे जवळपास 50 डिग्री सेल्सिअस आहे आणि कोल्ड वॉटरचं टेम्परेचर हे जवळपास 10 डिग्री सेल्सिअस. अशी काहीशी एक सिस्टीम आहे. सराउंडिंग म्हटलेलं आहे, सराउंडिंगचं टेम्परेचर 30 डिग्री आहे, पण आपण बेसिकली 30 डिग्रीच्या रिस्पेक्ट टू एक सिस्टीमच्या भरोशावर अभ्यास करायचा प्रयत्न करू, समजून घ्यायचा की नेमकं काय आहे, इक्विलिब्रियम स्टेट कशी तयार होते ते. आता इक्विलिब्रियम मध्ये नेमकं सांगितलं काय जाते की पहिल्या बीकरचं टेम्परेचर हे 50 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे रूम टेम्परेचर पेक्षा असणारं टेम्परेचर जास्त आहे, आणि दुसऱ्या बीकरचं टेम्परेचर हे 10 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे असणाऱ्या टेम्परेचर पेक्षा किंवा सराउंडिंगच्या टेम्परेचर पेक्षा हे टेम्परेचर कमी आहे. सराउंडिंगचे टेम्परेचर आपल्या जो 30 डिग्री सेल्सिअस आहे, तर नक्कीच हा याचं टेम्परेचर 30 डिग्री करायचा प्रयत्न करेल आणि 10 डिग्री सेल्सिअस असणारा दुसरा बीकर हे स्वतःचं टेम्परेचर 30 डिग्री करायचा प्रयत्न करणार आहे. आता हे जे दोघही जण 30 डिग्री पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात, त्या केसमध्ये एका जणाला हीट गेन करायला लागेल आणि एका जणाला हीट लूज करायला लागेल. असणाऱ्या 50 डिग्रीला हीट हे लूज करावं लागणार आहे, कारण की त्याला कुठं पोहोचायचं आहे त्यानुसार 30 डिग्री सेल्सिअसवर, आणि या 10 डिग्रीने कुठे पोहोचायचं आहे 30 डिग्री सेल्सिअस, या केसमध्ये हीट त्याला गेन करावं लागणार आहे. म्हणजे अशी कुठली तरी एक नंतर केस येऊन जाईल की या बीकरचं टेम्परेचर 30 डिग्री होऊन जाईल आणि या बीकरचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस होऊन जाईल. म्हणजे त्या दोन्ही बीकरचं पहिलेचं टेम्परेचर हे सराउंडिंग पेक्षा काहीतरी वेगळं होतं, पण काहीतरी वेळानंतर त्या दोन्ही बीकरचं टेम्परेचर सराउंडिंग एवढं झालं. आता ते होणारं टेम्परेचर किंवा सराउंडिंग एवढं टेम्परेचर कोणाच्यानं झालं, त्या आन्सर आहे एक्सचेंज. पुस्तकात असं वाक्य दिलेलं आहे की समथिंग इज एक्सचेंज बिटवीन द सिस्टम अँड सराउंडिंग, आणि ते जे समथिंग आहे त्या समथिंग इज कॉल्ड एज हीट. समथिंग म्हणजे कोणाची देवाणघेवाण होत आहे, त्या आन्सर आहे हीटची, आणि त्या हीटच्यानंच एकाचं टेम्परेचर कमी होत आहे तर दुसऱ्याचं टेम्परेचर जास्त होत आहे. म्हणजे ज्या केसमध्ये दोन्ही बीकरचं टेम्परेचर सराउंडिंग एवढं होत आहे, याचा अर्थ या तिघाचे टेम्परेचर एकसारखं होत आहे, त्याला म्हटलं जाते थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे टेम्परेचर समान असणे, एकसारखे असणे, सेम असणे. सेकंड एक्झाम्पल घेऊ की एखाद्या कप मध्ये चहा घेतलेला आहे. बेसिकली पहिल्यांदा चहा गरमच आहे आणि जेव्हा मी टेबलवर आणून ठेवतो, सराउंडिंगचं टेम्परेचर चहाच्या टेम्परेचर पेक्षा नक्कीच कमी आहे. काहीतरी वेळानंतर तो चहा थंड होत आहे. प्रश्न पडते का बरं थंड होत आहे? जर का हीट येणं जाणं करत नसती, ते समथिंग जे आहे ते जर का येणं जाणं करत नसतं, तर चहाचं टेम्परेचर शेवटपर्यंत जेवढ्याच्या तेवढंच राहिलं असतं. थर्मासमध्ये आपण चहा नेतो, थर्मासमधल्या चहाचं पहिलेच जे टेम्परेचर असते तेच टेम्परेचर तुमच्या थोड्या वेळानंतर जर उघडून पाहिलं तर टेम्परेचर तेच भेटत आहे. मग त्या केसमध्ये का बरं टेम्परेचर कॉन्स्टंट राहते, सराउंडिंग मध्ये ठेवलेलं टेम्परेचर का बरं कमी होत आहे? हे सगळ्या हीटच्या येण्या जाण्यामध्ये होत आहे. तो जो चहा थंडा झालेला आहे, थंडा म्हणजे की एकदम बर्फासारखा गार होते तसं नाही, तो टेम्परेचर कमी करते, पण कमी करून कोणा एवढं? तर आन्सर आहे सराउंडिंग एवढं. म्हणजे त्यानं स्वतःचं टेम्परेचर सराउंडिंग एवढं बॅलन्स केलेलं आहे. त्या बॅलन्सिंग कंडिशनला किंवा त्या स्टॅबिलाइज कंडिशनला थर्मल इक्विलिब्रियम म्हटलं जाते. ऍक्च्युली इक्विलिब्रियम हे तीन प्रकारचे कुठले? तर मेकॅनिकल इक्विलिब्रियम येईल आपल्याला, जे पुढचा कन्सेप्ट आहे तो. एक आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम, दुसरं केमिकल इक्विलिब्रियम आणि तिसरं थर्मल इक्विलिब्रियम. मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे की ज्यात अनबॅलन्स फोर्स हा सेम असते किंवा अनबॅलन्स फोर्स हा अब्सेंट असते. अनबॅलन्स फोर्स म्हणजे की जिच्यावर लागणारा विरुद्ध फोर्स हा नसतेच किंवा असेल
तर पहिल्या फोर्स एवढा असते. मग पहिल्या फोर्स एवढाच जर का दुसरा फोर्स असेल तर त्याला अनबॅलन्स आपण म्हणू शकत नाही. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर नॉर्मल रिॲक्शनचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, की एखाद्या टेबलवर एखादी वस्तू ठेवलेली आहे, त्या वस्तूनं आता या प्रत्येक पर्टिक्युलर गोष्टीवर ग्रॅव्हिटी एक्झर्ट होते. म्हणजे याचा अर्थ या पेनला कंटिन्युअस कोण फोर्सफुली अप्लाय करत आहे, त्या आन्सर आहे ग्रॅव्हिटी अट्रॅक्ट करत आहे. म्हणजे काहीतरी वेळानंतर असं व्हायला पाहिजे होतं की त्या टेबलला छिद्र पडून तो पेन खाली गेला असता, पण असं होताना दिसत नाही. का बरं? कारण की तो टेबल त्या पेनवर परत एक अपवर्ड फोर्स लावतो. म्हणजे या केसमध्ये जेवढा फोर्स हा डाऊनवर्ड आहे तेवढाच फोर्स हा अपवर्ड आहे. त्याला म्हटलं जाते मेकॅनिकल इक्विलिब्रियम. म्हणजे लागणाऱ्या फोर्स हे दोन्ही एकसारखे आहेत. दॅट इज मेकॅनिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजेच काय? कन्सिडर करतो की दोन सबस्टन्स आहेत, एक आहे ए प्लस बी. पहिला आणि दुसरा सबस्टन्स एकामेकात रिॲक्ट केला, त्याचा सी आणि डी प्रॉडक्ट आणि बाय प्रॉडक्ट तयार झालं. पण जर का पुढच्या केसमध्ये सी आणि डी हा डबल रिॲक्ट केला तर त्यांना परत कोण भेटलं पाहिजे? ए आणि बी. म्हणजे पहिला दुसरा रिॲक्ट केला तर तिसरा आणि चौथा सबस्टन्स भेटते, आणि जर का तिसरा आणि चौथा परत रिॲक्ट केला तर पहिला आणि दुसरा भेटतील, त्याला म्हटलं जाते केमिकल इक्विलिब्रियम. आणि तिसरा म्हणजे थर्मल इक्विलिब्रियम, जे की आपण आता एक्सप्लेन केलेलं आहे, पाहिले की ज्या केसमध्ये सगळ्या सिस्टीमचं टेम्परेचर हे एकसारखं होतं. सराउंडिंग सोबत सिस्टीमचं टेम्परेचर एकसारखे होणे किंवा टेम्परेचरची रेंज एकसारखी असते, दॅट इज कॉल्ड ॲज थर्मल इक्विलिब्रियम. आणि याच थर्मल इक्विलिब्रियमवर बेस करते आपला पहिला म्हणजे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता याची मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे की बाबा याला झिरोथ लॉ का बरं म्हटलं. याच्या पहिले आपण बोलताना पाहिलं की बाबा न्यूटनचे लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ म्हणतो. म्हणजे सुरुवात कुठून झाली तर फर्स्ट लॉ पासून. किर्चॉफचे लॉ, किर्चॉफ फर्स्ट लॉ आणि किर्चॉफ सेकंड लॉ, सुरुवात कुठून झाली तर फर्स्ट लॉ मध्ये. केपलरचे लॉ, केपलर फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, परत सुरुवात कुठून झाली फर्स्ट लॉ पासून. पण थर्मोडायनामिक्स ही अशी ब्रांच आहे की ज्यात आपले झिरोथ लॉ हा शिकायला. आता झिरोथ लॉ का बरं आला तर ऍक्च्युली जेव्हा सायंटिस्ट अभ्यास करत होते, जो पहिला लॉ तयार केला गेला त्याला फर्स्ट लॉ म्हटलं गेलं, जो नंतर लॉ तयार केला गेला त्याला सेकंड लॉ म्हटलं, आणि जो परत लॉ तिसऱ्यांदा अभ्यास करताना तयार केला गेला की जो सगळ्यात बेसिक होता, की ज्या लॉवर पहिला दुसरा लॉ डिपेंड करत होते. ऍक्च्युली हा जर का सगळ्यात शेवटी बोनल लॉ सगळ्यात मेजरेबल असेल किंवा सगळ्यात फंडामेंटल असेल तर नक्कीच या दोघांचा पहिला नंबर असला पाहिजे. पण फर्स्ट लॉ आपण म्हणून चुकलो होतो, सेकंड लॉ म्हणून झालं होतं. मग पहिला दुसरा जर का नंबर गेलेला आहे पण नंतर भेटला लॉ हा खूप फंडामेंटल आहे, खूप बेसिक आहे, त्या पहिल्याचे पुढे ठेवा लागेल. आणि पहिल्याच्या पुढचा नंबर म्हणजे कोणता तर झिरो. सो इट इज कॉल्ड ॲज झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगते काय? खूप साधा कन्सेप्ट मराठीत समजून घ्यायचा प्रयत्न केला तर पहिला दुसऱ्याचा भाऊ, दुसरा तिसऱ्याचा भाऊ, म्हणून पहिला हा तिसऱ्याचा भाऊ. परत एक वेळ आता बेसिकली हेच यात सांगितलेलं आहे की तीन सिस्टीम दिलेले आहेत, ए, बी आणि सी नावाची सिस्टीम. पहिला आणि दुसरा एकामेकासोबत इक्विलिब्रियम मध्ये आहेत, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. थर्मल इक्विलिब्रियम मध्ये म्हणजेच काय की दोघांचं टेम्परेचर एकसारखं आहे. कन्सिडर करतो की ए चं टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस आहे, तर नक्कीच बी चे टेम्परेचर किती असणार आहे 10 डिग्री सेल्सिअस. का बरं? कारण की दोघं जण थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. दुसऱ्या केसमध्ये परत त्याच सिस्टीम ए, बी आणि सी नावाची सिस्टीम. या केसमध्ये सांगते की बी आणि सी हे थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. पहिल्या केसमध्ये काय म्हटलं होतं आपण, ए आणि बी एकामेकांसोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. आता काय म्हणतो, बी आणि सी एकामेकांसोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. जेवढं टेम्परेचर ए चं होतं तेवढंच बी चं आहे. म्हणजे बी चं टेम्परेचर किती आपल्याजवळ 10 डिग्री सेल्सिअस कन्सिडर केलं. आता इथं दुसऱ्या केसमध्ये काय म्हटलं आपण की बी आणि सी एकामेकांसोबत थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. म्हणजे जेवढं टेम्परेचर बी चं तेवढंच टेम्परेचर कोणाचं राहणार आहे सी चं. पहिला दुसऱ्याचा भाऊ, दुसरा तिसऱ्याचा भाऊ. पहिल्याचं टेम्परेचर 10 होतं, दुसऱ्याचं टेम्परेचर 10 आहे, तिसऱ्याचं टेम्परेचर सेम आहे. पहिला दुसऱ्याचा भाऊ, दुसरा तिसऱ्याचा भाऊ. याचा अर्थ पहिला
हा तिसऱ्याचा. एकदमच जर का साधं समजून घ्यायचं असलं की बाबा जर 3 भाऊ असतील, रामायणातलं उदाहरण घेऊ, राम, लक्ष्मण आणि भरत. पहिल्यांदा कन्सिडर करतो की राम आणि लक्ष्मण एकामेकाचे भाऊ आहेत. लक्ष्मण आणि भरत हे दोघं भाऊ आहेत. याचा अर्थ राम आणि भरत हे 3 जण भाऊ झाले. सोप्यात सोपा लॉ आहे, याच्यापेक्षा अजून बेसिक काही असू शकत नाही. पण हा लॉ 3ऱ्या नंबरवर डिटरमाइन केला गेला. याच्या भरोश्यावर बाकीचे 2 लॉ होते, म्हणून याला सगळ्यात फंडामेंटल नंबर म्हणजे 0th लॉ म्हटलेला आहे. काहीच नाही त्या लॉ मध्ये. पहिला दुसऱ्याचा भाऊ, दुसरा तिसऱ्याचा भाऊ, म्हणून पहिला तिसऱ्याचा भाऊ. आता या लॉ लीड करते टेम्परेचर सांगायसाठी. टेम्परेचर सांगायसाठी 0th लॉचा यूज होते. कसं काय? आता एखाद्या बिकर मध्ये वॉटर घेतलेला आहे आणि त्या वॉटरचं काहीतरी टेम्परेचर रूम टेम्परेचर पेक्षा काहीतरी वेगळं आहे. याचं टेम्परेचर मला मेजर करायचं. सगळ्यात पहिल्यांदा एक थर्मामीटर ज्याचं रूम टेम्परेचर जवळपास 20 to 30 डिग्री सेल्सिअस काहीतरी असेल आणि असणाऱ्या वॉटरचं टेम्परेचर कन्सिडर करतो 50 डिग्री सेल्सिअस. पहिल्यांदा जर का 30 डिग्री सेल्सिअस हे रूम टेम्परेचर असेल तर मर्क्युरी थर्मामीटर मधला हा कितीवर दाखवेल? त्या आन्सर 30 पॉइंट आउट करणार आहे. 30 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर दाखवेल. पण हाच थर्मामीटर जेव्हा मी वॉटर मध्ये टाकतो, वॉटर मध्ये डीप करतो, तर त्याचा मर्क्युरी हळूहळू इन्क्रीज होत आहे. आता हळूहळू इन्क्रीज होत आहे, शेवटपर्यंत पोहोचते का? तर आन्सर नाही. तो तेवढाच पोहोचेल जेवढं टेम्परेचर कोणाचं आहे तो वॉटरचं. वॉटरचे टेम्परेचर आपण किती ठेवलं होतं? 50 डिग्री सेल्सिअस. म्हणजे पहिल्यांदा 30 डिग्री सेल्सिअस एवढी मार्किंग असणाऱ्या मर्क्युरीचं थर्मामीटर आपण वॉटरमध्ये डीप केलंय. वॉटरचं टेम्परेचर रूम टेम्परेचर पेक्षा जास्त असल्याच्यानं याचा मर्क्युरी हळूहळू इन्क्रीज झाला आणि कुठं येऊन थांबला? त्या आन्सर आहे 50 डिग्री सेल्सिअस. 50 डिग्रीवर का बरं थांबला? कारण की थर्मामीटर आणि वॉटर हे आता सध्या एकामेकाच्या इक्विलिब्रियम मध्ये आहेत. परत एक वेळ, या केसमध्ये थर्मामीटर आणि वॉटर एकामेकाच्या इक्विलिब्रियम मध्ये. याचा अर्थ एखादं टेम्परेचर जेव्हा शो करते कोणती गोष्ट, म्हणजे याचा अर्थ थर्मामीटर ते त्या टेम्परेचर सोबत इक्विलिब्रियम मध्ये गेलेलं असते, असा त्याचा अर्थ होतो. खूप साधा आणि सोपा कन्सेप्ट हा 0th लॉ बद्दल येते. फर्स्ट लॉ इतकी कठीण नाही आहे. फक्त फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ मध्ये मग जे अझम्पशन येतात, साइन कन्व्हेन्शन येते, त्याच्यावर मग प्रॉब्लेम बेस होतात. बेसिकली ह्या 2-3 गोष्टी होत्या, 2-3 पॉईंट होते की जे थर्मोडायनामिक्सचा इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून एक्सप्लेन केल्या जातात. याच्या पुढचे पॉईंट हे आपण पुढच्या लेक्चर पासून सुरुवात करू, ज्यात बेसिकली एक्झाम्पलच्या भरोश्यावर पूर्ण युनिट शिकायचं. आय होप की हे सगळं समजलं असेल. याची पुस्तकातून रिवाइज करत चला, जेणेकरून सोपी जाईल. थँक्यू.